जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें। बहुजन समाज पार्टी की ओर से संविधान बचाव रथ यात्रा। बहुजन समाज पार्टी की ओर से संविधान की रक्षा के लिए सत्ता हासिल करने के लिए उल्लासनगर में एक रथ यात्रा का आयोजन किया गया। इस रथ यात्रा को शहर के मुख्य मार्ग से निकालकर जनजागरण किया गया। इस रथ यात्रा में बड़ी संख्या में बसपा पदाधिकारी शामिल हुए। सगळ्यांना जय भीम करतो आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून। आज बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही रॅली आज उल्हासनगरमध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे। रॅलीची सुरुवात कल्याणमध्ये 18 तारखेला झाली आणि डोंबिवली दिवा करत रॅली उल्हासनगरमध्ये आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आज वेळ इतकी भयंकर आलेली आहे देशावर की संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे आणि हे संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये जर आपण पूर्ण नजर मारली तर कुठेही नेता दिसत नाहीत जो संविधानाला वाचवू शकतो। मग उरलं कोण? तर या देशामध्ये एकमेव नेता असा दिसतो जो संविधानाची बाजू मांडू शकतो, संविधानाला वाचू शकतो आणि महापुरुषांना त्यांच्या विचारधारेच्या स्वप्नाचं संरक्षण करू शकतो। असा एकच नेता आहे, त्या नेत्याचं नाव बहन कुमारी मायावती जी आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे 2014 मध्ये काँग्रेस सत्तेमध्ये होती, जनतेने त्यांना भरभरून मतदान दिलं, काँग्रेसला निवडून आलं, पण काँग्रेसकडून स्वप्न दाखवण्यात आलेली त्या स्वप्नांची पूर्तता झाली नाही। तेच काम 14 नंतर बीजेपीने केलं। बीजेपीने 10 वर्ष होऊन गेली, आता लोकांना जी वादे केले ते वादे कुठेच पूर्ण झाले नाही। त्यांनी सांगितलं काळा धन घेऊन येणार, त्यांनी सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख येतील, त्यांनी सांगितलं 2 करोड नोकऱ्या देऊ, त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेरचं धन आतमध्ये घेऊन येऊ काळं गेलेलं आणि त्यांच्याच आधिपत्याखाली 35-35, 40-40 हजार करोड रुपये घेऊन लोक बाहेर देशात फरार झाली। माल्यासारखे असतील किंवा मोदी असतील, नीरव मोदी असतील किंवा मग चौकसी असतील, हा पैसा कुणाचा होता? IDBI बँक, ज्या बँकेमध्ये लोकांनी मेहनत करून पैसा जमा केला तो 40-35 हजार करोड रुपये घेऊन गेले या सरकारच्या काळामध्ये। सर, यात्रेचा उद्देश काय आहे? या यात्रेचा उद्देश आहे की जनतेमध्ये जाऊन संविधानाची जागृती करणे, संविधान धोक्यामध्ये आहे हे सांगणं आणि संविधान कोणाकडून धोका आहे तर बीजेपी कडून धोका आहे आणि काँग्रेसकडून पण धोका आहे। तर NDA अलायन्स जे झालेलं आहे किंवा आघाडीचं जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA अलायन्स जे झालेलं आहे, या दोन्ही अलायन्सेस जे आहेत या लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्याचं काम करत आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्न काही पूर्ण करताना कुठलंही शासन दिसत नाही। संविधानामध्ये लिहिलेलं अर्ध जरी काम केलं तरी इथल्या शोषितांचं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकऱ्यांचं आणि इतर सर्वांचंच भलं होऊ शकतं। तर संविधान जागृत करण्यासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं।